नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज गादीची खोळ कशी शिवायची हे दाखवणार आहे. तर डबल बेडच्या गादीवरची खोळ आपल्याला शिवायची आहे. तर मी आता गादी मोजून घेतली साडी गादीवरती आणि त्याला डबल करून अशी कटिंग करून घेते. त्याची जे शिल्लक साडी आहे का ते आपण काढून घेऊ, ती पण आपल्याला जॉईन करायची आहे. तर मग मी आता व्यवस्थित अशी मोजून कट करून घेते त्या साडीला. आणि जी शिल्लक साडी आहे का ती पण आपल्याला लागणार आहे. तिचा पण आपल्याला जोड द्यायचा आहे साडीचा. तर मी आता ही कट करून घेते. आता ही कट केलेली साडी जी शिल्लक आहे का तिला आपण अशी उभी दोन्ही बरोबर करून कट करून घेऊ. सरळ अशी व्यवस्थित करून त्याला उभी अशी कट करून घेऊ व्यवस्थित. आणि ती कट करून घेतली का त्याची जी लेस आहे ती आपण काढून टाकू, कारण की गादीला खोळ कवर ही केली का आपण लावली का तर ते आपल्याला टोचणार नाही. त्यासाठी आपण ही कवर पूर्ण लेस काढून घेऊ. आणि आता जी उभी जी कट केलेली आहे ती आहे का ते आपण जॉईंट करून घेऊ आणि त्याला दाब शिलाई टाकून घेऊ. आता ते दोन्ही जे पार्ट आहे का ते आपण जोडून घेऊ. जी साडी आहे आणि जे आपण उभे कट केलेले जे साडी उरलेली होती आपण ती कट केली होती ती पण जॉईन करून घेऊ त्याला. म्हणजे आपली जी मोठी गादी आहे का त्या गादीला खोळ अशी व्यवस्थित बसेल. आणि जे शिल्लक कपडा आहे का ते मी कट करून घेतला आहे व्यवस्थित असा. आणि त्याला समोरच्या भागाला अशी वरती 1 इंचाची दाबपट्टी टाकून असे शिलाई मारून घेऊ, म्हणजे आपले साडीचे दोरे निघणार नाही. दोन्ही साईडनं मी अशी शिलाई मारून घेतली आहे. आता दुसऱ्या साईडनं पण मी त्याला 1 इंचाची अशी ही शिलाई मारून घेतली. दाबपट्टी टाकून अशी शिलाई व्यवस्थित अशी मारून घेतली, म्हणजे आपले दोरे निघणार आहे. आपण गादीला खोळला घातली का तेव्हा आपण त्याला कवर म्हणू शकता किंवा खोळही म्हणू शकता. आता दोन्ही वरची जी बाजू आहे का आपण जी दाबपट्टी दिलेली ती एकमेकाला जोडून एकावर एक ठेवून ती अशी मी जोडून घेतली आणि त्याला शिलाई मारली. आणि मी त्याला डबल शिलाई मारायची, म्हणजे ते आपल्या ऊस होणार नाही, म्हणजे शिलाई निघणार नाही परत. आता दोन्ही साईडनं आपण त्याला खोळ मग तयार होईल आपली. असे शिलाई मारून घ्यायच्या. आणि बंद करण्यासाठी आपल्याला बंद करायचे आपल्याला 4 याला आपल्याला बंद करायचे आहे. तर त्याच्या मध्यभाग काढून परत मध्यभाग ठेवून कडीचे दोन्ही साईडनं मध्यभाग त्याची खून करून त्याला बंद असे लावायचे. दोन्ही साईडनं बरोबर येईल असे व्यवस्थित बंद लावून घ्यायचे आहे. तर मी बंद अगोदरच तयार केले होते, तर मी ते लावून दिले. आणि अशी ही आपली गादीची खोळ तयार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.